विठुराया, तुला सारं ठाऊक आहे, मला खरंच तिथं राहायचं नाहीये रे. मनाविरुद्ध राहावं लागतंय. तिथं राहिलो तर तुझ्यापासून दूर गेल्यासारखं वाटतं रे. तुझा विरह नाही सहन होणार देवा. परंतु विरह होईलच कसा. विठुराया तर सर्वत्र आहे, चराचरात आहे. नाही, माझा विठुराया केवळ माझ्या मनात आहे आणि माझ्या भक्तीत आहे. कशावरून? मी सांगतो म्हणून. आपण प्रत्यक्ष प्रमाण घेऊयात, एक खेळ मांडूयात पांडुरंगाला साक्ष ठेवून. आपण आपल्या वाणीनं यथाशक्ती विठुरायाला आळवूयात. पाहूयात विठुराया त्याच्या आशीर्वादाचं दान कुणाच्या झोळीत टाकतो. जशी आपली इच्छा. नाही नाही विठुराया, चूक झाली. मी असं काहीही करणार नाही. का? माझ्या रचना केवळ माझ्या विठुरायासाठी असतात. इतर कोणाला त्याची अनुभूती देण्यात मला स्वारस्य नाही. अरे वा, अरे नामा, मग होऊन जाऊ दे की हा अभंग सोहळा. अरे तूच एवढा मोठा प्रस्ताव मांडलास आणि आता तूच विरोध करतोयस म्हणल्यावर. चूक झाली माझी. मला कोणासमोरही स्वतःला सिद्ध करायचं नाहीये. बरं नग तर नग. पण म्या काय म्हणते, तू इठुरायाच्या रावळात जाऊन प्रत्यक्ष इठुराया समोर त्याची सेवा करायला नाकारतोयस म्हटल्यावर विठुराया रुसून बसेल र नामा. असा कसा रुसेल विठुराया माझ्यावर? बघा, आता तू म्हणतोयस, तू रचना म्हणणार नाहीस. आता मग ज्ञानेश्वरांनी रचना म्हणली तर ज्ञानेश्वर इठुरायाचे जास्त लाडके होतील. मग तू काय करशील? नाही, असं होता कामा नये. नाही ना? मग मान्य कर हा प्रस्ताव आणि चल रावळा. नामा, करशील ना रे इठुरायाची सेवा? पाहू द्या रे माझा विठोबाचे मुख, लागली से भूक डोळा माझ्या. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न कीळ फाकती प्रभा. गळा शोभे हार मंजिरीचा तुरा, कर्णरत्न माळा झळाळीत. कानडावो विठ्ठलू करनाटकू, येणे मजलावियला वेधू. विटेवरी निठ घुमटी पाऊले, हो विटेवरी निठ घुमटी पाऊले, त्यावरी ठेविले मस्तक म्या, त्यावरी ठेविले मस्तक म्या. मी माझे मोहित राहिले निवांत, एक रूप तत्व देखिले गे माये. नाम म्हणे किती झळसी भक्ताना, नाम म्हणे किती झळसी भक्ताना. जीव व्याकुळा तुझ वीण हरी, जीव व्याकुळा तुझ वीण हरी. छाया माया काया हरी रूपी ठाई, चिंतिता विलया एकतेजी. ज्ञानदेवा पहा कोहम सोहम भावा,
हरिरूपी तुहा सर्व काळ पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला 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 नाम्याचा धनी भुकेल्यासी घाली हो नाम्याचा धनी भुकेल्यासी घाली हो आनंदी दिवाळी आली आली हो आनंदी दिवाळी आली आली आनंदी दिवाळी आली आली आनंदी दिवाळी आली आली विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 पाहिलत नामदेवा, विठुराया तेव्हाच प्रसन्न होतो जेव्हा दुसऱ्याच्या स्वरात स्वर मिसळून आपण एकरूप होतो. एकाचा स्वर हा सुंदर असतो, परंतु त्याच्या स्वरात दुसऱ्याचा स्वर मिसळला की तो दैवी होतो. ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा, वाचवा वाचवा माझ्या गुरूंना. काय झालंय? माझे गुरु कृष्णदेव ते फार अस्वस्थ आहे. आता केवळ आपणच त्यांचे प्राण वाचवू शकता. आपण याल माझ्या सवे? येतो. नामदेवा, आपणही याल माझ्या सवे? आपल्या सहाय्याची निकड भासेल. चला. हा पुन्हा इथे का आलाय? मिलिंदा, ओसरीत बसतोस? परिस्थितीपासून पळून जाण्याचा यत्न केला तर वेदनांचा काही काळासाठी विसर पडेल. परंतु परिस्थितीशी झुंजलं तर वेदना नष्ट करता येतील. आपला क्रोध एखाद्या व्याधीसारखा आपल्याला टोचतोय, खुपतोय हे मी जाणतो. इच्छा असूनही तो बाहेर काढता येत नाहीये आणि याचं मूळ आहे असुरक्षितता. या असुरक्षिततेची परिणती होते ती अहंकारात. स्वतःच्या देहाला क्लेश देऊन अहंकाराचा कधीही नाश होत नाही. उलट मी स्वतःच्या देहाला क्लेश दिला त्यामुळे मी किती चांगला माणूस आहे असा अहंकार निर्माण होतो. आणि या अहंकाराचं मूळ शोधायचं असेल तर एकच मार्ग, पश्चात्ताप. आणि तोही कृतिशील पश्चात्ताप, ज्याने वर्तन बदलण्यास ऊर्जा मिळते. रीता पश्चात्ताप हा क्लेश देतो, वेदना देतो. याचा अनुभव आपल्याला आलाय. गंगेच्या पाण्याने जे साध्य होत नाही ते पश्चात्तापाच्या अश्रूंनी साध्य होऊ शकतं. आपल्या घरावर अवकळा आलीये. आपण जिथे वास्तव्य करतो ते आपलं घर, आणि आपला आत्मा जिथे वास्तव्य करतो तेही आपलं घरच. आणि माझं म्हणणं समजावून घेण्याचा यत्न केलात तर ही दोन्ही घरं प्रकाशमान होतील.
आत्मक्लेशाचा योग्य मार्ग आहे पश्चात्ताप, उपवास नाही. पश्चात्तापाच्या या मार्गावरून चालायचं आहे की नाही याचा विचार करा. चालायचं नसेल तरी सक्ती नाही, परंतु अयोग्य मार्गाने घेतलेलं प्रायश्चित्त हे अहंकाराला जन्म देतं. कृष्णदेवा, उठा, 2 घास खाऊन घ्या. माई, ज्ञानेश्वरा. काय झालं नामदेवा? नाही, काही नाही. विठुराया, माझ्या गुरूंना लवकर बरं कर. अरे हा बघ, काय रे मिलिंदा, त्या कृष्णदेवरायाच्या मरणाची प्रार्थना करतोयस का? तुझा खूप अपमान केलाय ना त्यांनी, त्याच शासन केलंय देवानी त्यांना. तसंही जगून काय करणार आहेत ते? हात तर निकामी झालेत त्यांचे. हा, तू गुरु मानायचंस ना त्यांना. तसे काही महान चित्रकार नव्हतेच ते. तुम्हाला काय कळतं रे चित्रकलेमधलं? आणि तुम्ही कोण माझ्या गुरूंना नाव ठेवणारे? अरे आम्ही कशाला, अवघं ग्राम आनंदी झाले या अहंकारी माणसासोबत हे असं झालं म्हणून. माझे गुरु माझा मान आहेत. त्यांच्यासारखा चित्रकार कुठेही सापडणार नाही. ते बरे होणार, ते नक्की बरे होणार. आणि माझ्या गुरूंबद्दल अवाक्षरही काढायचं नाही. नाहीतर काय करशील? काय करशील सांग ना. काय करशील? थांब मिलिंदा. तुझ्यासारख्या समजूतदार मुलाने स्वतःचा मुद्दा पटवून देण्यासाठी असा वाद घालावा? ते माझ्या गुरूंच्या श्रेष्ठत्वाबद्दल शंका घेत आहेत. ते मी सहन नाही करणार. गुरुचं श्रेष्ठत्व हे शिष्याच्या कर्तृत्वावर ठरतं. त्यांची महती पटवून देताना असा वाद घालण्यापेक्षा त्यांना अभिमान वाटेल असं कार्य कर. हो ज्ञानेश्वरा, मी करेन. मी नक्की करेन. नर्मदा माई, ही मूर्ती गुरुजींना द्याल. ही मूर्ती त्यांच्या कलेला आव्हान करेल आणि त्यांना प्रेरणा देईल. ज्ञाना, अरे कुठे गेला होता तुम्ही? उगा जीवाला घोर लागून राहिला होता माझ्या. सांगतो, परंतु त्याआधी एक महत्वाचं कार्य.
नामदेवा, आपण अन्न ग्रहण न करता निघून गेला होतात. यापुढे असं स्वतःच्या देहाला कधीही क्लेश करून घेऊ नका. आपलं अस्तित्व आमच्यासाठी अनमोल आहे. ज्ञानेश्वरा, मी पुन्हा सांगतो, मी परान्न घेत नाही. हे परान्न नाही. आम्ही आपल्याला आपलं मानतो आणि आपणही आम्हाला मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात आपलं मानताच. मग आपल्या माणसाने आपल्या माणसाला दिलेलं अन्न हे परान्न कसं असू शकतं? नामदेवा, अरे ज्ञानेश्वर इतक्या मनापासून बोलतायत. बस खाली आणि घे जेवून. जगता हो सावली ज्ञानेश्वर माऊली. 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 श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल. श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल. श्री विठ्ठल, श्री विठ्ठल, श्री विठ्ठल. जनाई, कुठे बाहेर निघालीस? वय रावळात जाऊन आले. आता यावेळी? वय, ते मी इठुरायाला सांगितलं होतं, नामा परत घरी येईल ना त्याच्या पहिल्या पौर्णिमेला या तुझ्या समोर दीप प्रज्वलन करण म्हणून. तेच करायला चालले. बर. श्री विठ्ठल. मला नामदेवाशी जरा बोलायचं होतं. मग बोला की, म्या कशाला पाहिजे मध्ये? आणि तो काही खाणार आहे वय तुम्हाला? नाही तसं नाही, पण सोपान देवा, बोलल्याशिवाय आबोला जात नसतोय. दादा, ते श्री विठ्ठल, श्री विठ्ठल. नामदेवा, नामदेवा, आपण भोजन ग्रहण केलं ते फार बरं केलं. नामदेवा, आपण ज्या पद्धतीनं जनाईच्या पाठीशी उभे राहिलात ते ऐकताना मन अगदी भरून आलं. त्यानंतरही तिला चोरीच्या आरोपातून वाचवण्यासाठी आपण समाजाचा विरोध पत्करलात. यासाठी किती मोठं धैर्य लागतं याची आम्हाला चांगलीच जाणीव आहे. मला इतकंच म्हणायचंय की त्याबद्दल आमच्या मनात आपल्याविषयी अपार आदर आहे. आता आपण माझी क्षमा वगैरे मागणार असाल तर तो सोहळा न केलेलाच बरा. मी केली आहे क्षमा तुम्हाला. कशाबद्दल? आपण त्या दिवशी जे काही बोललात त्याबद्दल. अहो, पण त्याबद्दल मी इथे उल्लेखच केलेला नाहीये. सोपाना, दादा बोलू दे मला. नामदेवा,
आपण फार मोठी चूक करताय. आपण जनाईला जी साथ दिलीत त्याबद्दल मी आदर व्यक्त केला. मात्र जनाईची कथा हा एक वेगळा विषय आहे आणि आपल्यातला वाद हा दुसरा विषय. आपण स्वीकृतीसाठी आसुसलेले आहात या माझ्या मतावर मी अजूनही ठाम आहे. कसली स्वीकृती? आपण म्हणताय ती स्वीकृती मला बालपणीच मिळाली, तीही विठुरायाकडून. ऐन तारुण्यात माझ्या भक्तीची गाथा अवघ्या ग्रामास उमगली होती. अहो पण ती गाथा ऐकायला आम्हाला आवडेल. तुम्ही सांगाल?